नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आता अन्नपूर्णाला कळतं की कमळीच आपली खरी नात आहे. त्यामुळे अन्नपूर्णा सगळी प्रॉपर्टी कमळीच्या नावावर करून टाकते. कमळीच्या नावावर सगळी प्रॉपर्टी केल्यानंतर कामिनी रागिणीला तर खूप मोठा धक्का बसतो आणि संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. तर मित्रांनो, हे सगळं कसं काय घडलं हे सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, कामिनीने राजनला सांगितलेलं असतं की 6 महिन्याच्या आत तुझी मुलगी जर का घरी नाही आली तर तुला सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर करावी लागेल. असा करार कामिनीने केलेला असतो. आता राजनला तर माहितीच आहे की अनिकावर कसे संस्कार आहेत आणि या संपूर्ण प्रॉपर्टीचा कामिनी रागिणी चुकीचा वापर करतील. यासाठी राजन त्याच्या मुलीला शोधण्यासाठी खूपच प्रयत्न करत असतो. पण राजनचं दुर्दैव असं की त्याची मुलगी त्याच्या समोर जवळ असते, पण त्याला काही कळत नाही. अन्नपूर्णा तिच्या नातीला शोधण्यासाठी तिची नात घरी यावी म्हणून व्रत, वैकल्य, उपास, तपास सगळं काही करत असते. ती देवाकडे प्रार्थना करत असते. राजन त्याच्या मोठ्या मुलीला आणि त्याच्या बायकोला शोधत असतो. तो सिद्धटेकला जातो. तिकडे सगळीकडे चौकशी करतो. इथे गौरी नावाची बाई राहत होती का? ती आता कुठे राहते? पण गौरीने आपलं नाव बदललं असल्यामुळे, गौरीचं नाव सरू असल्यामुळे गौरी या नावाने तिला गावात कोणीच ओळखत नाही. पण सरूने राजनला पाहिलेलं असतं. सरूला सारखं वाटत असतं की मी राजनच्या समोर जाऊन सगळं काही सांगून टाकू का? राजन सरूच्या समोर असतो, पण मागून कामिनी आत्याची गुंड तिचा पाठलाग करत असतात. त्या गुंडांना पाहून सरू खूपच घाबरलेली असते. ती राजनच्या समोर काही जात नाही. राजन हताश निराश झालेला असतो. राजनने त्याच्या मुलीला आणि बायकोला शोधण्यासाठी खूपच प्रयत्न केलेले असतात, पण तो असफल ठरतो. सरू राजनपासून आणि कामिनी आत्यापासून लपत असते. कामिनी काही तिचा पिछा सोडत नाही. कामिनीची गुंड ही सरूच्या मागे हात धुवून लागलेले असतात. सरू बाहेर जायला सुद्धा खूपच घाबरत असते. तर दुसरीकडे अन्नपूर्णा खूपच निराश झालेली असते, कारण एवढे व्रत वैकल्य करून एवढा शोध घेऊन तिची नात अजूनही घरी आलेली नसते आणि कॉन्ट्रॅक्ट संपायला फक्त 1 दिवस बाकी असतो. राजन खूपच निराश झालेला असतो. राजन अन्नपूर्णाला म्हणत असतो, आई, फक्त 1 दिवस बाकी आहे ग. जर एका दिवसात माझी मुलगी आपल्या घरी नाही आली तर आपल्याला सगळी प्रॉपर्टी नाईलाजाने अनिकाच्या नावावर करावी लागेल. आई, तुला वाटतंय का कामिनी, रागिणी, अनिका त्या तिघी त्या लायकीच्या आहेत का? आपण एवढी सगळी प्रॉपर्टी चुकीच्या माणसाच्या हाती देतोय. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की राजन, तू अजिबात काळजी करू नकोस. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. अजून आपल्याकडे 1 दिवस म्हणजे 24 तास आहेत. तू अजिबात काळजी करू नकोस. तुझी मुलगी स्वतःहून तुझ्या दारात येईल. तेव्हा राजन म्हणतो की हो आई, मी आता एकाच आशेवरती आहे. राजनचं कशातच मन लागत नाही. राजन म्हणत असतो की आई, मी ऑफिसला जातो. तेवढ्यात तो निघत असतो. तेवढ्यात सदानंदच्या खोलीतून आवाज येतो. राजन, अन्नपूर्णा पळत जातात आणि पाहतात तर काय, सदानंद आजोबा खुर्चीवरून खाली पडलेले असतात आणि आजोबा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. अन्नपूर्णा, राजन खूपच घाबरलेले असतात. अन्नपूर्णा राजन सदानंदला उठवतात आणि बेडवर झोपवतात. अन्नपूर्णा सदानंद आजोबांचे हातपाय चोळत असते. राजन म्हणत असतो की बाबा, तुम्हाला काय होतंय? तेव्हा सदानंद आजोबा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतात. सदानंद आजोबांच्या तोंडातून कमळी हा शब्द बाहेर पडतो. सदानंद आजोबा म्हणत असतात की कमळी. तेव्हा राजन म्हणत असतो की आई, मला कळलंय की आता काय करायचं. अन्नपूर्णा म्हणत असते की राजन, आधी डॉक्टरांना बोलव. राजन डॉक्टरांना कॉल करतो आणि डॉक्टरांना घरी यायला सांगतो. तेव्हा डॉक्टर घरी येतात. अन्नपूर्णा म्हणत असते की डॉक्टर, बघा ना, यांना अचानक काय झालं. हे काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते. डॉक्टर सदानंद आजोबांना चेक करतात आणि आजोबांना म्हणतात, काही काळजी करण्यासारखं नाहीये. ह्यांची तब्येत आता सुधारते. हे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते आणि ह्यांनी तुम्हाला काहीतरी सांगितलं असेल तर तुम्ही तसं करा, म्हणजे यांच्या तब्येतीत अजूनच जास्त सुधारणा होईल. हे गोळ्या औषधे मी तुम्हाला लिहून देते, हे तुम्ही घेऊन या. राजन डॉक्टरांना सोडायला बाहेर जातो. तो पुन्हा गोळ्या घेऊन येतो. तेव्हा अन्नपूर्णा राजनला म्हणत असते, राजन, यांच्या तोंडातून कमळी हा शब्द निघाला, म्हणजे यांना नेमकं बोलायचं तरी काय असेल.
तेव्हा राजन म्हणत असतो की आई मला कळलं बाबांना नेमकं काय बोलायचं होतं. आई, कामिनी आत्याच्या कॉन्ट्रॅक्टनुसार फक्त 1 दिवस बाकी आहे आणि अजूनही मला माझी गौरी आणि माझी मुलगी मिळाली नाही. आणि आता बाबांच्या तोंडून कमळी हे नाव आपल्याला ऐकण्यात आलं. मग आपण एक काम करूया, कमळीलाच आपण माझी मुलगी म्हणून उभं करूया, जेणेकरून ही सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर करता येणार नाही आणि या प्रॉपर्टीचा काहीतरी चांगला उपयोग होईल. तेव्हा अन्नपूर्णा म्हणत असते की राजन, ही खूपच चांगली कल्पना आहे आणि मला नेहमी कमळीत माझी नातच दिसत असते. तुझ्या बायकोने सुद्धा तिच्या मुलीवर असेच संस्कार केले असतील जसे कमळीवर तिच्या आईने केले आहेत. मला तर खरंच असं वाटतंय ना, कमळीच ही तुझी मुलगी आहे. तर राजन म्हणत असतो की हो आई, मला सारखं कमळीत माझ्या गौरीचा भास होत असतो. माझ्या गौरीचं वागणं, बोलणं, स्वभाव हा कमळी सारखाच आहे, त्यामुळे मला तिच्यात माझी गौरीच दिसत असते. तेव्हा अन्नपूर्णा म्हणत असते की राजन, ही छान कल्पना आहे. तुझ्या बाबांनी आपल्याला योग्य तो मार्ग दाखवला आहे. आता आपण कामिनीच्या समोर कमळीच ही तुझी मुलगी आहे असं म्हणू. तर मित्रांनो, आता अन्नपूर्णा, राजन कमळीच्या हॉस्टेलवर जातात आणि कमळीला सगळा काही प्रकार सांगतात. अन्नपूर्णा सांगत असते की कमळी, तू माझी नात म्हणून माझ्या घरी ये, कारण कामिनीचं आणि माझं कॉन्ट्रॅक्ट झालं होतं. कामिनीने 6 महिन्यापूर्वी आमच्यात एक करार केला होता. जर राजनची पहिली मुलगी 6 महिन्यात घरी नाही आली तर सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर करावी लागेल. त्यामुळे कमळी, तू माझी नात म्हणून उद्या घरी ये. त्यावर कमळी सुद्धा होकार देते. आता उद्याचा दिवस उजाडतो. कामिनी, रागिनी, अनिका छान तयार होऊन खाली येतात आणि कमळी सुद्धा छान तयार होऊन आलेली असते. अन्नपूर्णा कमळीचं छानपैकी स्वागत करते. कामिनी अन्नपूर्णा राजनला म्हणत असते, काय झालं, मिळाली का तुम्हाला तुमची नात? नाही ना, आता केलेल्या करारानुसार तुला सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर करावी लागेल आणि तेही आजच्या आज. तेव्हा राजन म्हणतं, कोण म्हणतं मला माझी मोठी मुलगी मिळाली नाही? ही काय माझी मुलगी? असं म्हणत राजन कमळीकडे बोट दाखवतो. हे पाहून कामिनी, रागिनी, अनिकाला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. अनिका म्हणत असते की गावच्या कमळी टमळी या सगळ्या प्रॉपर्टीची म्हणजे महाजन कुटुंबाची वारसदार होणार. शी गावछाप. अन्नपूर्णा म्हणत असते की हो, हीच माझी मोठी नात आहे, माझ्या राजनच्या पहिल्या बायकोची मुलगी, आणि कायद्यानुसार माझी मोठी नात असताना दुसऱ्या मुलीवर केली जात नाही. त्यामुळे प्रॉपर्टीची खरी वारसदार ही कमळीच आहे. आता कामिनी, रागिनी आणि अनिकाला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो, आता पुढे काय होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे.